नमस्कार मंडळी. माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात, तुझी स्किन इतकी ग्लो का करते? म्हणलं चला आज सांगावं. तर मी फार काही मोठं करत नाही. आपण सकाळी उठतो, आंघोळ करतो, केस विंचरतो, कपडे घालतो, परफ्यूम मारतो, पण त्या चेहऱ्याची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. स्पेशली वेन यू आर 30 आणि 32 अबाव. मला वाटतं स्किनची थोडी जास्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे. माझं रुटीन खूप सिम्पल आहे. CTM, क्लिन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर. आणि हो, आत्ता मी कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही. मी ॲज इज तुमच्यासमोर उभी आहे. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की काय काय लावल्यामुळं आपली स्किन टुकटुकीत आणि ताजीतवानी राहते. तर मी सगळ्यात पहिल्यांदा क्लिन्झरपासून सुरुवात करेन. क्लिन्झर तुम्हाला जो हवा आहे तुमच्या स्किन टाईपनुसार तो तुम्ही निवडू शकता. फक्त तो फार भांडी घासल्यासारखा घासू नका. त्याला छानसा मस्त हलक्या हाताने फेस वॉश करा. त्यामुळे असं वाटायला नको की जितका जास्त घासू तो क्लिन्झर तितकी तुमची जास्त स्किन चांगली होईल. हळूहळू करा आणि आपल्या स्किननं आपलं काही बिघडवलेलं नाही आहे. तिच्यासोबत एकदम नाजूक आणि प्रेमाने वागा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे टोनर. बऱ्याचदा आपल्याला मेकअप केल्यानंतर आपले हे जे पोर्स आहेत ते असे ओपन दिसतात फाउंडेशन मोस्टली लावल्यानंतर. तर टोनर लिटरली पोर्स बंद नाही करत, पण योग्य टोनर स्किनला हायड्रेट आणि प्रेप करायला मदत करतो. पोर्सचा ॲपिअरन्स खूप कमी होतो, नोटिसेबल कमी वाटतो. स्पेशली जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा हा फरक अगदी जाणवतो. कारण आपण कधी कधी मेकअपच्या आधी स्किन प्रेप नाही करत, डायरेक्ट फाउंडेशन लावतो आणि त्यानंतर 5 मिनिटांनी आपल्याला लक्षात येतं की अरे माझ्या स्किन तर स्पॉन्जसारखी दिसतेय, कारण त्याचे पोर्स ओपन झालेले असतात. अशा वेळेस आपण रेग्युलरली जर टोनर वापरत असू तर आपली स्किन छान फ्लॉलेस आणि मेकअपसाठी बेस्ट राहते. तर मी जे टोनर वापरते ते तुम्हाला मी दाखवते. माझी स्किन ॲक्च्युअलमध्ये ड्राय आहे आणि त्यामुळं मला ड्राय स्किनवाले टोनर यूजफुल होतात. स्पेशली वेन यू क्रॉस 35 त्यावेळेस टोनर फार गरजेचा असतो, कारण आपल्या स्किनला हायड्रेशन तसंच आपल्या पोर्सला ते व्यवस्थित प्रेप करतं. हा आहे फॉक्सटेलचा टोनर, जो की डायरेक्टली स्प्रेमध्ये दिलेला आहे. तर डायरेक्ट आपण असा स्प्रे मारू शकतो, म्हणजे इवन ऑन स्किन यू कॅन डायरेक्टली स्प्रे इट अँड इट स्मेल्स रिअली नाईस. खूप छान वास येतो याचा, सुगंध. त्याच्यानंतर हा आहे लॅनकॉमचा आणि हा आहे क्लिनिकचा. हे दोन्ही माझ्या ड्राय स्किनसाठी बेस्ट आहेत. तर हे जे टोनर्स आहेत आणि एक दुसरा पण टोनर मी यूज करते विच इज लॅनिॲच. तर तो सध्या माझ्याकडे त्याची बॉटल नाही आहे. तर जनरली आपण काय करायचं, जर अशी बॉटल असेल टोनरची तर आपण तो असा सावकाश आपल्या कॉटनवर घ्यायचा आणि आपल्या स्टार्ट विथ युअर अंडर आयज आणि फुल स्किनवर तो अप्लाय करून घ्यायचा. ओके, आणि लेट इट ड्राय. त्याला पूर्णपणे सुकू द्या. एक्झॅक्टली लॅनकॉमचा पण असाच आहे. तुम्ही एक स्प्रे बॉटल घेऊन त्याच्यामध्ये हा ट्रान्सफर करून तुम्ही डायरेक्टली स्प्रे पण करू शकता. तर हा पिक्सीचा टोनर माझ्यासाठी युजफुल नाही, फुल नाही आहे. माझा मेकअप ह्याच्यामुळे खूप ड्राय झाला होता. CTM रुटीनमधला दुसरा इन्ग्रेडियंट तो म्हणजे मॉइश्चरायझर. विदाऊट मॉइश्चरायझर आपल्या घराच्या बाहेर किंवा घरामध्ये केव्हाही राहायचं नाही, कारण आपल्या स्किनला मॉइश्चरची अत्यंत गरज असते. आपल्याला कधी कधी वाटतं महाग घेतलंय, थोडंसं जास्त लावूया, पण जास्तची पण गरज नसते, थोडंसं पुरे आहे. आणि सकाळी अर्धा तास माझ्याकडे नाही म्हणून स्किन केअरला कधी फाटा द्यायचा नाही. 5 मिनिटाची स्किन केअर खूप गरजेची आहे. अर्थातच मॉइश्चरायझर हा टोनर पूर्णपणे सुकल्यानंतर आपण अप्लाय करायचा आहे. हा डॉट अँड कीचा आहे मॉइश्चरायझर विच इज सिरामाइड्स अँड हायलुरॉनिक ॲसिड. हा दुसरा जो आहे दिस इज व्हेरी ब्युटिफुल मॉइश्चरायझर. दिस इज सुनजंग. हा पण तुम्हाला, हे सर्व प्रॉडक्ट्स तुम्हाला नायकावर मिळतील.
त्याच्यानंतर थोडे हाय एंडमध्ये तुम्हाला जायचं असेल तर हे 2 प्रॉडक्ट मी नक्की रेकमेंड करीन. हा आहे एम्ब्रोलिसिसचा मॉइश्चरायझर. दिस इज दी बेस्ट मॉइश्चरायझर फॉर युअर स्किन. नंतर हा आहे क्लिनिक. हे दोन्ही मॉइश्चरायझर हाय एंडमध्ये जातात. याची किंमत 2000 रुपयापेक्षा जास्त असेल, पण हे जो मॉइश्चरायझर आहे हा हार्डली तुम्हाला इतका घ्यावा लागतो, फक्त डाळी इतका, आणि तो तुम्हाला इतकासा लावल्यानंतर सुद्धा एक्स्ट्रीम ग्लो देतो. आणि तुम्ही बघाल की स्किनमध्ये तो इतका परफेक्टली जातोय आणि फार काही लावण्याची गरजच नसते. त्यामुळं एक चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये इन्व्हेस्ट करा आणि फक्त 1 महिना यूज करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल की आपली स्किन आतून खूप सुंदर होती. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज CTM. हे तिन्ही झालेले आहेत. क्लिन्झर तुमच्या मनाजोगता, मॉइश्चरायझर हे जे मी दाखवले, सुंजन, एम्ब्रोलिसिस और डॉट एंड की आणि क्लिनिक. त्याच्यानंतर टोनर्स जे मी दाखवले, क्लिनिक, लॅनकॉम, पिक्सी फॉर ऑइली स्किन आणि नॉर्मल टोनर फॉक्सटेलचं पण यूज करू शकता. तुम्ही टोनर तुमच्या स्किननुसार कुठल्याही वेबसाईटवरून त्याचे इन्ग्रेडियंट्स बघून आणि थोडासा ChatGPTचा यूज करून तुमच्या स्किन टेक्स्चर प्रमाणे घेऊ शकता. पण तुम्ही पाहू शकता मी जस्ट आंघोळ करून बाहेर आलेले आणि माय स्किन इज ॲक्च्युली लुकिंग हायड्रेटेड अँड प्रेप्ड. आता ह्याच्यावर जर मी मेकअप केला तर तो आरामात 10 ते 12 तास टिकेल. त्यामुळं आधी स्किन प्रेप फार गरजेची आहे आणि त्याच्याकरता रेग्युलरली CTM फॉलो करायचं आहे. आता ह्याच्या पुढे जर तुम्ही बाहेर जाणार असाल उन्हामध्ये तर सनस्क्रीनला पर्याय नाही. सनस्क्रीन इज एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट. तर त्याच्याबद्दल एक खास व्हिडिओ मी करेन, काय लावायचं, कसं लावायचं आणि किती वेळ लावायचं. पण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय हवा आहे आणि कशाबद्दल हवा आहे हे मला नक्की सांगा. आणि इथे तुम्हाला फक्त मी वापरलेले, मी स्वतः यूज केलेले खरे रिव्ह्यूज मिळते. त्यामुळे या पेजला फॉलो करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.